ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र आपल्या सगळ्यांच्या पुढे खूप मोठं प्रश्नचिन्ह पडलेलं आहे की कल्पनाने सायलीला रूममध्ये रागारागात लॉक का केलंय. पण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आणि कल्पना या सगळ्यामध्ये आता किती हुशार आहे आणि त्या सगळ्यातून तिने अस्मिताचं कोणतं कारस्थान बाहेर आलंय याचा खूप मोठा गौप्यस्फोट होणार आहे. पूर्णाजीची मस्ती पण उतरणार आहे. पूर्णाजीला स्वतःला समजणार आहे की आपण किती मोठी चूक केलेली आहे. आणि या सगळ्यामध्ये आता मात्र कल्पना बाजी मारून जाणार आहे. अस्मिताची कारस्थानं उघड करत पूर्णाजीचा माज उतरवत सायलीला न्याय मिळवून देत गोकुळाष्टमीला कल्पनाने खूप मोठी बाजी मारलेली आहे. इकडे आता गोकुळाष्टमीच्या दिवशी सायली खूप पहाटे उठते. पहाटे उठून सायलीचा आता गोकुळाष्टमीचा उपवास असतो. ती आता कृष्णदेवतेची स्थापना करून सकाळी लवकर लवकर स्नानसंध्या घालून आता अभिषेक करून ती पूर्ण दिवस गोकुळाष्टमीचा उपवास निर्जळी धरलेला असतो. सायली आता नुसता उपवासच नाही तर उपवासासाठी सगळं साग्रसंगीत घराची साफसफाई करते. सगळ्या गोष्टी जिच्छा ठेवून सडा रांगोळी या सगळ्या गोष्टी करत सायली आता घराच्या बाहेर येते, साफसफाई करते आणि आता सडा मारते, रांगोळीसाठी फरशी साफ करते, त्यानंतर सुंदर अशी रांगोळी काढते. इथूनच तिने आता गोकुळाष्टमीच्या उपवासाची तयारी केलेली असते. सुंदर रांगोळी काढत सायलीने आता आतमध्ये साग्रसंगीत पूजा केलेली असते आणि हीच गोष्ट अस्मिताला खटकत असते. सायलीची खूप सुंदर रांगोळी असते आणि पूजेची खूप सुंदर तयारी असते, ज्याचं संध्याकाळी खूप मोठं कौतुक होणार हे अस्मिताला माहिती असतं. त्यामुळे अस्मिता याच गोष्टीवरती चिडचिड करत असते की आता ही पूर्णाजीची पुन्हा फेवरेट होणार. त्यामुळे अस्मिता पुन्हा ती पूजेमध्ये विघ्न आणत असते. सायली बघते की आपण बाहेर काढलेली रांगोळी कुणीतरी पुसलेली आहे. मग सायली हसून ते सगळं सोडून देते, पुन्हा ती रांगोळी दुरुस्त करते. सायली कोणत्याही गोष्टीचा त्रास करून घेत नसते, कारण तिच्या मनाने ठरवलेलं असतं काहीही झालं तरी या घरच्यांना आपण आनंद द्यायचा, आपल्याला कितीही त्रास झाला तरीसुद्धा चालेल. आता मात्र सायलीच्या मनाने निश्चय केलेला असतो. त्यामुळे सायली आपल्या मार्गाने चाललेली असते. अस्मिता विचार करते सकाळपासून मी हिला इतका त्रास देते पण ही खिचू करत नाही आहे, कुणी हे केलं विचारत नाही आहे, नक्की हिच्या मनात तरी काय चाललेलं आहे असा विचार करत अस्मिता अजून त्रास देण्याचा तयारी ठेवलेलीच असते. अस्मिता विचार करते आज रात्री नाही मी हिला हिच्याच डावामध्ये अडकवली तर बघ, पूजेची तयारी करते का, आज पूजेमध्ये असं काहीतरी मी विघ्न आणेन की पूर्णाजी हिला घरातच ठेवणार नाही, आज पूर्णपणे हिला घरातून हाकलूनच देईल. आणि मग अस्मिता आपला प्लॅन सांगण्यासाठी प्रियाला कॉल करते. प्रियाला कॉल कर की तू येतेस का गं. याच्यावरती प्रिया म्हणते नाही गं, काल सॉलिड राडे झालेले आहेत, म्हणजे मी मंगळागौरीला आले हे अजून बाबांना समजलेलं नाही आहे, नाहीतर माझं काही खरं नव्हतं, पण आज मी आले ना तर खूप मोठा गोंधळ होईल, आज मला वाचवायला सुद्धा कोणी नाही आहे, त्यामुळे सॉरी अस्मिता, पण काय प्लॅन काय आहे तुझा. असं म्हणताच अस्मिता तिचा सगळा प्लॅन सांगते आणि अस्मिता सांगते आज बघ सायली पूजेची सगळी तयारी करणार आहे आणि ज्या वेळेला ती पूजा करायला जाईल तेव्हा मी असा मोठा धमाका करीन ना, बघ मी आधीच सगळं प्लॅन केलं आहे. आता मात्र हा सगळा प्लॅन असतो तो कल्पनाने ऐकलेला असतो, जे अस्मिताला माहिती नसतं. आता इकडे अस्मिताने तिच्या प्लॅनप्रमाणे सुरुवात केलेली असते. सगळ्यात पहिले चौरंगाच्या इथे काढलेली फुलांची रांगोळी स्वतः अस्मिता पायाने पुसून टाकते. पायाने पुसून टाकल्यावरती ती सांगते बघ पूर्णाची तुझी सुनेचे कर्तृत्व बघ काय करते बघ. अगं इकडे आपल्या घरामध्ये पूजा आहे, पूजेची साग्रसंगीत तयारी करायची, तर हिचं काय चाललंय बघ, हिने इथली रांगोळी पुसली इतकी चांगली काढलेली. आता मात्र कल्पनाला गप्पच बसवत नाही. ती ठरवते की आता काहीही झालं तरी सायलीचा या घरात मी अपमान होऊ देणार नाही, किती काही झालं तरी सायलीला मी न्याय मिळवून देणार. असं म्हणत कल्पना आता मनाशी ठाम निश्चय करते. पूर्णाजी म्हणते हो मी बोलले तर माझं तोंड दिसतं, पण हिच्या सुनेला काहीही बोलायचं नाही. कल्पना तू बघ तुझीच थेर मंगळागौर केली, सगळं कर, सुनेच्या हातून पूजा कर, कितीही चुका झाल्या या घरामधल्या कितीही परंपरा मोडकळीला आल्या तरी तू काही बोलू नकोस. याच्यावरती एक चूक झाली ना तर मी सायलीला घरात ठेवणार नाही. आता बरोबर अस्मिताच्या वर मी घाव पडलेला असतो. अस्मिताने बरोबर सायलीला हकलण्यासाठी प्लॅनिंग केलेलं असतं. आता मात्र कल्पना गनिमी कावा करते. आता कल्पना उलटी खेळी खेळते. अस्मिताचा डाव अस्मितावरतीच उलटवते. ती म्हणते हो सायली खूप चुका करतेस तू, उठ इथून. असं म्हणत ती सांगते सायली पूजेला हात लावणार नाही. सायली म्हणते आई ऐका ना, माझ्याकडून रांगोळी नाही पुसून गेली. कल्पना म्हणते काही सांगू नकोस, तू उठ इथून. सायली ऐकायला तयार नसते. कल्पना म्हणते हो तुझ्या हातून खूप चुका घडतायत, चल निघ इथून.
आता मात्र सायली सांगते, आई अहो ऐका तरी माझं. कल्पना म्हणते, तुझं मला एक शब्द ऐकायचा नाही, तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. सायली जायला तयार नसते. मग मात्र कल्पना सायलीचा हात धरते आणि फरफटत तिला वरती नेऊन रूममध्ये लॉक करते. सगळ्यांनाच हे वागणं कल्पनाचं खूप विचित्र वाटतं, कारण आत्तापर्यंत सायलीची सपोर्ट सिस्टम असलेली कल्पना, आत्तापर्यंत सायलीला खूप सपोर्ट करणारी कल्पना आज सायलीच्या विरोधात गेली. सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. सगळ्यात मोठा धक्का बसतो पूर्णाजीला. आज नक्की कल्पनाला झालंय तरी काय, आणि पूर्णाजी घाबरते. मग मात्र आता सगळेजण खाली येतात. कल्पना चिडते आणि म्हणते, हो हीच शिक्षा आहे सायलीची, चला बरं पूजा करायला लागा. आता अस्मिता गडबडते, कारण ऑलरेडी पूजेमध्ये अस्मिताने गोंधळ करून ठेवलेला असतो. आणि मग सायली पूजा करायला गेली की अस्मिता बोलायला मोकळी जाणार असते की हे बघ या सायलीने कशी पूजेमध्ये गडबड करून ठेवली, चुकीच्या वस्तू इकडे तिकडे ठेवल्या. आता अस्मिताला काही बोलायला चान्स नसतो. अस्मिता म्हणते, नाही मी नाही पूजा करत, तू जा. आता कल्पना म्हणते, का ग तू का नाही ग पूजा करायला जात. अस्मिता पप करायला लागते. कल्पना तिची पोलखोल करते. कल्पना म्हणते, पूर्णाई मी तुम्हाला तेच सांगण्यासाठी हे सगळं घडवून आणलेलं आहे, कारण अस्मिताचं बोलणं मी ऐकलं होतं. सायलीने सागरसंगीत पूजेची तयारी केली, त्याच्यामध्ये अस्मिताने विघ्न आणलेत आणि सगळ्यांच्या समोर असा देखावा करणार होती की सायलीने या पूजेमध्ये विघ्न आणले, सायलीकडून हे चुकून झालंय. आत्ता पण अस्मिताने रांगोळी पुसली, मी पाहिली होती पूजेच्या ठिकाणी. बघा या तुम्ही किती चुकीची मांडणी करून ठेवलेली आहे. सायलीने केलेली मांडणी, माझ्याकडे फोटो काढलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर याच्यामध्ये छेडछाड केलेली आहे. आणि आत्ता सायली पूजा करायला गेली की अस्मिता हेच सांगणार होती की सायलीने हे सगळं केलेलं आहे आणि हा अस्मिताचा डाव होता. आत्ता जर मी सायलीला रूममध्ये कोंडून ठेवलं नसतं तर अस्मिताने हेच करून तिला घराबाहेर काढायला कमी केली नसती. असं म्हणत अस्मिताचा भांडेफोड, अस्मिताचा डाव कल्पनाने सगळ्यांच्या समोर उघड केलेला असतो. अर्जुन विचार करतो, ही तर माझी आई वकिलापेक्षा भारीच निघाली. वकिलाची आई शोभते खरी, खरंच मम्मा तू ग्रेट आहेस. असं म्हणत अर्जुन मनातल्या मनात कल्पनाला आता शाबासकी देतो आणि विचार करतो, खरंच म्हणजे ज्या वेळेला एखादी मऊ असणारी बाई किंवा मनाने मृदू असणारी बाई सुद्धा जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी लढायला उठते तेव्हा तिची ताकद खूप जबरदस्त असते. हे आता कल्पनाने दाखवून दिलेलं असतं. कल्पना म्हणते, आज मी हे पाऊल उचललं नसतं तर बिचाऱ्या सायलीवरती घाणेरडे तू आरोप केले असतेस आणि आत्तापर्यंत हेच होत आलेलं आहे. पण यापुढे मी सायलीच्या पाठीशी खंबीर उभी आहे. जर कुणी सायलीकडे करून बघायची जरी कल्पना केली तरी मी तिथे असणार आहे उत्तर द्यायला. आणि ही त्याची एक झलक होती. त्यामुळे खबरदार, यापुढे सायलीच्या वाटेला कुणी जाल तर. असं म्हणत अस्मिताला अगदी करारा उत्तर मिळालेलं असतं आणि एक त्याचा प्रतिसाद पूर्णाजीकडे पण उमटलेला असतो. कारण हे बोलणं जरी अस्मिताला असलं तरी त्याचा पडसाद पूर्णाजीकडे उमटत असतो, कारण पूर्णाजी सुद्धा सायलीचा तितकाच राग करत असते. आणि आता सायलीला लॉक करतच कल्पनाने अस्मिताचं कारस्थान उघडलेलं असतं. पूर्णाजी अस्मिताला अद्दल घडवण्यासाठी कल्पनाने भन्नाट डाव रचलेला असतो. आता या डावामुळे सायलीला न्याय मिळालेला आहे आणि कल्पना एकदम खंबीर झालेली आहे. त्यामुळे आता कल्पना खंबीरपणे सायलीची साथ कशी यापुढे देणार पाहणं रंजक ठरणार आहे.